भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः 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 ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि यनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ॐ शान्तिः 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 स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. नमस्कार बंधू भगिनींनो. श्रीरामकृष्ण लीला प्रसंग याच्या 18व्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या वर्गामध्ये आपण श्रीरामकृष्णांचा साधक भाव, त्याच्यामधील दुसरा अध्याय अवतारांच्या जीवनातील साधक भाव याचं आपण परिशीलन करत आहोत. आणि गेल्या 1-2 वर्गामध्ये आपण बघितलं की कसं अवतारांच्या जीवनामध्ये, विशेष करून भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये त्यांचं दिव्य भाव आणि त्यांचं मानवभाव याचा सुंदर मिलाफ हा झालेला आहे. आणि त्यातून आपण हे सुद्धा बघितलं की म्हणजे हा मिलाफ सर्वच अवतारांच्या जीवनात आपल्याला बघायला मिळतो. आणि या त्यांच्या सुंदर मिलाफामुळे जरी ते सामान्य मानवासारखे जगतात, पण त्यांच्या जीवनामध्ये अगदी लहानपणापासून त्यांचं दिव्यत्व हे अधूनमधून प्रगट होत असतं. आणि त्यांना प्राप्त करण्याकरताच संपूर्ण म्हणजे त्यांची जी साधना असते खडतर, ते दिव्यत्व हस्तगत करण्याकरताच असते. आणि एवढंच नव्हे तर ते कधी पण आपल्यासारख्या सामान्य जीवन जगत असताना सुद्धा संसाराच्या कोणत्याही प्रलोभनाला प्रलोभित होत नाही. तसेच त्यांच्या जीवनात काही विपरीत प्रसंग येतातच, तर सुद्धा ते कधी नैराश्याला बळी पडत नाही. ही सगळी चर्चा मागच्या वेळेस आपण केली होती. त्याचबरोबर एक महत्त्वाची चर्चा केली होती की अवतारांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने करुणा आपल्याला बघायला मिळते. त्यांच्या साधनेचा उद्दिष्टच तोच असतो, ते आपण बघितलं. आपण ज्या अर्थाने करुणा समजतो त्या अर्थाने नव्हे, कारण की आपली करुणा खऱ्या अर्थाने ती करुणा नसतेच, कारण की ती अटी आणि शर्तींवरती असते. याची चर्चा केली होती, मी त्यात खोलात जात नाही. आणि कसं अवतारांची ही जी खऱ्या अर्थाने करुणा असते, कारण की ती कोणत्या अटी किंवा शर्तींवरती नसते, सगळ्यांकरता ती एकसारखी असते. आणि गौतम बुद्धांचं, ठाकूरांचं आपण उदाहरण घेतलं होतं. सगळ्याच अवतारांच्या जीवनात तसं दिसतं आपल्याला, फक्त आपण 2च उदाहरण ते तसे घेतले होते. आणि जे त्याचा मुख्य सिद्धांत आपण त्याची चर्चा केली होती मागच्या वेळेस, की अवतारांच्या जीवनामध्ये त्यांचं जे मन असतं ते कॉस्मिक माइंड, महत असं म्हणतात त्याला.
आपल्या सांख्य तत्वज्ञानामध्ये. आपली मनं फार इवलीशी असतात, छोटीशी असतात आणि म्हणून ते पण कशी असतात की अज्ञानाने प्रेरित असतात. त्याच्यामुळे काय होत असतं की आपण स्वार्थाच्या पलीकडे काही बघू शकत नाही. पण हे अवतार यांच्या जीवनामध्ये 2 प्रवाह बघायला मिळतात. एकतर त्यांची स्वतःमध्ये जी प्रगट होणारी शक्ती, तिला हस्तगत करण्याकरता साधना, आणि त्याच्याचबरोबर हे जे काही दिव्यत्व मी प्राप्त करून घेत आहे, ही सर्वांना लाभो, ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रेरणा त्यांच्या जीवनात बघायला मिळते. हे 2 प्रवाह म्हणजे कोणते कोणते? स्वतःची खडतर साधना आणि त्याच्याचबरोबर खऱ्या करुणेने प्रेरित होऊन हे सगळं इतरांना सुद्धा लाभावं, ही एक तीव्र, ज्याला म्हणतो की सात्विक इच्छा, ही अवतारांमध्ये बघायला मिळते. आणि या संदर्भातच त्यांच्या जीवनामध्ये ती खडतर साधना ती फलीभूत होत असते. याची चर्चा पण केली होती की त्यांच्यामध्ये स्वार्थ किंवा स्वतःच्या सुखाची मुळीच इच्छा नसते. मागच्या वेळेस याची चर्चा केली होती थोडीशी आपण की आपण काय म्हणतो की साधारणपणे संसाराचे हे सगळे दुःख वगैरे सोसून की बाबा गेलं हे संसार आणि हे सगळं खड्ड्यात, मला एकदा मोक्ष मिळाला की झालं. आणि ही खूप स्वाभाविक आहे, कारण की आपल्याला या संसाराचा फोलपणा आपल्याला लक्षात आलेला आहे. पण अवतारांच्या जीवनात तसं नसतं. हे स्वतः कितीही जन्म घ्यायला तयार असतात. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणालेत की जोपर्यंत मे आय बॉर्न अगेन अँड अगेन अँड सफर थाउजंड्स ऑफ मिझरी सो दॅट आय कॅन वर्शिप द ओनली गॉड दॅट एक्झिस्ट, की मला येऊ द्या या पूर्ण संसारामध्ये आणि अनेक जन्म घेऊ द्या आणि अनेक जन्म मला दुःख कष्ट भोगू द्या, असले त्यांचे ते वाक्य आहेत. का? कारण की जोपर्यंत या पृथ्वी तलावरती एक पण मनुष्याला जर तो दुःखात आहे, तर त्याला त्या दुःखापासून तारणं हे माझं कर्तव्य आहे, हे माझं कर्म आहे, अशी अवतारांची ती एक भूमिका असते. आणि या संदर्भातच भगवान श्रीरामकृष्णांची एक अत्यंत सुंदर गोष्ट, ज्याचा उल्लेख वचनामृतमध्ये सुद्धा मिळतो आणि लीला प्रसंगमध्ये सुद्धा मिळतो, की अवतार हे कसे असतात. ही घटना किंवा हे कथानक आपण सगळ्यांनी वाचलंय, फक्त संदर्भ आहे म्हणून त्याच्यात थोडासा एक ओझरता उल्लेख करून मग पुढे जाऊया. की 3 मित्र होते आणि हे 3 मित्र जंगलात कुठेतरी जात होते आणि जंगलात जाता जाता त्यांच्या रस्त्यामध्ये एक फार मोठी भिंत, खूप उंच अशी त्यांना दिसली आणि त्या भिंतीच्या मागे त्यांना अशा काहीतरी खूप आनंदाच्या आरोळ्या ऐकू आल्यात. लोक खूप आनंदात आहेत, खूप म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख नाही वगैरे वगैरे. तर त्यांना एकदम आश्चर्य वाटलं की असं या जंगलात असं कोण आहे आणि भिंतीच्या पलीकडे नेमकं आहे तरी काय, आपण जाऊन बघूया. कुठून तरी ते शिडी आणतात आणि त्यातला पहिली जी व्यक्ती असते ती शिडीनी चढते आणि बघितल्याबरोबरच त्याला इतका आनंद होतो की अक्षरशः उल्लेख आहे वचनामृतमध्ये की तो हा हा करत उडी मारतो आणि त्याच्यात तो सामील होतो. आता बाकीचे दोघांना मोठं आश्चर्य होतं की असं मागे काय आहे बाबा. आणि म्हणून दुसरा तो म्हणतो मी जाऊन बघतो जरा वरती. तो पण शिडी चढतो आणि ते सगळं आनंदाचं दृश्य बघितल्यानंतर, निरतिशय आनंद, ते बघितल्यानंतर तो पण हा हा करत उडी मारतो आणि तो काही पुन्हा परत येत नाही. आता तिसरा हा विचार करतो, अरे हे दोघंही गेले, नेमकं आहे तरी काय, आपण जाऊन जरा वरती चढून बघूया. आणि तिसरा सुद्धा चढतो आणि त्याची सुद्धा इच्छा होते की आता याच्यात आनंदात उडी मारायची. पण त्या क्षणी त्याच्या मनात हा विचार येतो की अरे जर मी पण निघून गेलो तर इकडच्या लोकांना कधीच कळणार नाही की इथे एवढी एक आनंदाचा बाजार लागलेला आहे आणि ते वंचित राहतील. आणि या विचारांनी प्रेरित होऊन अवतार स्वतः त्या रस्त्यावरती, ती म्हणजे कथानकचा शेवट करताना म्हणतात श्रीरामकृष्ण
की मग तिथून जाणाऱ्या प्रत्येकाला सांगतात, प्रत्येकाला बोलवतात की अरे ये या सगळे इकडे बघा किती सुंदर आनंद सुरू आहे, तुम्ही सुद्धा या आनंदाचा उपभोग घेऊ शकता, या शिडीनीवरती या. शिडीनीवरती या म्हणजे साधना करा आणि त्या आनंदाचा उपभोग करा. बंधू भगिनींनो, आपण आत्ताच चर्चा केली की अवतारांचं मन हे एक कॉस्मिक माइंड असतं. आणि कॉस्मिक माइंड म्हटलं म्हणजे काय, की ते प्रत्येकाला, प्रत्येक मनाशी ते आयडेंटिफाय झालेले असतात, त्यांना एकत्व ते लाभलेलं असतं. ही एक फार मोठी गोष्ट आहे बरं. तर फार मोठी गोष्ट म्हणजे आपल्या समजच्या पलीकडे असं म्हटलं तरी चालेल. का? कारण की त्यातून निघालेली जी करुणा असते, इतकी युनिव्हर्सल असते, इतकी सार्वजनिक असते, की ज्या मनानी, ज्या आतुरतेने, उत्कंठेने, व्याकुळतेने भगवान श्रीरामकृष्ण भवतारिणीला आळवायचे की आई तुम्हाला दर्शन दे, नाहीतर मी आत्ताच माझं काही बरं वाईट करून घेईन. ती एक व्याकुळता, ती एक आतुरता, ती एक करुणा म्हणजे भागली. त्याच मनाने, त्याच करुणेने 12 वर्षाची खडतर साधना झाल्यानंतर जेव्हा ते कुटीच्या छतावरती चढतात की अरे तुम्ही सर्वजण कुठे आहात, लवकर या. लक्षात ठेवा, ही दोन्ही करुणा एक आहे. आणि मुद्दाम हा पॉइंट मी तुमच्यापुढे मांडू इच्छितोय. माझं झालंय ना, ते त्याचं बघतील आहे. हा अत्यंत साधारण भाव असतो, अत्यंत साधारण. आपण सर्वजण या गोष्टीची चर्चा करत आहोत बरं, आणि फक्त बौद्धिक स्तरावरती. ते फिलिंग, त्या मनाची फाईननेस, सूक्ष्मता त्यांच्या कृपेने केव्हा लाभेल माहीत नाही, पण हे ॲटलिस्ट आपण आत्ता बौद्धिक स्तरावरती तरी समजून घ्या. कारण की एक गोष्ट जी शारदानंदजी महाराज ऋषीप्रवर हे सारखं सारखं सांगतात की अवतारांच्या जीवनामध्ये स्वतः सुखाची लेश मात्र इच्छा नसते, त्यांचं स्वार्थ कुठेही नसतं, कुठेही नसतं. आणि म्हणून जेव्हा हा विचार करत असताना की यांचा जो स्वार्थ नसतो, हे विचार करत असताना कुठेतरी हा एक बिंदू फ्लॅश झाला की खरंच यांच्या जीवनामध्ये ज्या मनाने यांनी आईला आळवलंय की आई तुम्हाला दर्शन दे, आई तुम्हाला दिस, आणि जर तुम्हाला दर्शन नाही दिलं, तो काय फक्त दगड आहे का? जर तुम्हाला दर्शन नाही दिलं तर मी माझं बरवाट काही करून घेईन. आई तू काय फक्त कवी कल्पना आहे? इतकी जी उत्कंठा त्यांची आईच्या दर्शनाच्या संदर्भात होती, तितकीच उत्कंठा त्यांची त्या कुटीमध्ये वरती छतावरती चढून त्याच उत्कंठेने ते तुम्हाला आणि मला बोलवतात, आणि आजही ते बोलवत आहेत. याला म्हणतात त्या कॉस्मिक माइंडची युनिव्हर्सॅलिटी. आणि तसं नसेल तर आपण त्याची चर्चा केलीच नसती. अवतार म्हणजे खरंच खूप आपल्याला पेचात टाकणार आहे. आणि हे चर्चा करत असताना मग कधी कधी मन थोडंसं माताजींकडे जातं. थोडा विषयांतर करतोय, मला क्षमा करा, पण राहत नाहीये. माताजींच्या जीवनामध्ये आपण बघतो की फार छोटे छोटे प्रसंग, आणि ते कुठे घडलेले आहेत? जयराम बाटी त्यावेळेसचं. पण कसे ते वाक्य टिपल्या गेले, कोणी लिहिले, आणि कसे ते आज आपल्याला इन्स्पायर करत आहेत, याच्यावरती कधी विचार केला का? आपल्या कोल्हापूरच्या किंवा जवळपासच्या कोणत्या खेड्यात काही घटना घडतात आपल्याला माहीत पण पडत नाही, आपण लक्ष पण देत नाही. पण कुठे 1853 साली एका मुलीचा जन्म होतो, आणि 5 वर्षाची मुलगी ती काहीतरी खिचडीवरती त्यांना त्यांचे हात भासतात आहे. या करुणेने तिचं मन द्रवित होतं, आणि ती पंखा हवा घालते खिचडी थंड करण्याकरता. पण त्याचा इतका इतका उद्योग का व्हावा की आज जवळपास इतकी वर्ष लोटले तरी ती घटना आपल्याला इन्स्पायर करते? कारण फक्त मला एवढं सांगायचं आहे, अवतार शक्ती किंवा त्यांचं ते कॉस्मिक माइंड, त्यांच्या त्या छोट्याशा घटनेमध्ये सुद्धा एक फार मोठा संदेश
कुठेतरी आपल्या मनाला भेटतो. नाहीतर सामाजिक कार्य करणारी खूप मोठी संस्था आजसुद्धा उपलब्ध आहे. मग ते आपल्याला इतके इन्स्पायर का नाही करत? बंधू-भगिनींनो, हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. असं कुठेतरी मला वाटतं. माहीत नाही मी माझ्या विचारांची बळजबरी करतोय की काय? पण असं वाटतं की असं का व्हावं? मग तिथे जेव्हा अ, हे सगळे घटनांचा विचार करतो, त्यातून आपल्याला हे काहीतरी उत्तर सापडत असतात. की खरंच ही अवतार शक्ती ही फार म्हणजे फारच वेगळी असते. आणि ज्या घटनेचा पण उल्लेख आता सारदानंदजी महाराज ऋषीप्रवरांनी केला, की अवतार कसे असतात, की ते 4 चौघांना घेऊन आणि तो ब्रह्मज्ञानाचा आनंद लुटू इच्छित असतात. सामान्य जीव आपल्यासारखे, बाबा माझं झालं म्हणजे झालं, मी सुटलो म्हणजे बस. इतरांचा मी काय ठेका घेतलाय का, किंवा ते त्यांचं बघू द्या. आणि आपण साधारण जीव आहोत, त्याच्या पलीकडे आपण बघू सुद्धा शकत नाही. पण अवतार ही हीच शक्ती असते, की ते त्या भिंतीवरती बसलेले असतात आणि भिंतीवरती बसून येणाऱ्या प्रत्येकाला प्रेमाने ते बोलवतात, की या या या, इथे एक फार सुंदर आनंदाचा एक बाजार लागलेला आहे, तुम्ही सुद्धा त्या आनंदाचा उपभोग घेऊ शकता. याच घटनेच्या माध्यमातून माँ भवतारिणींनी भगवान श्रीरामकृष्णांना एक आदेश केला होता, की तू भावमुखी राहा. याचा अर्थ काय? तर ही घटना तिथे लागू पडते. म्हणजेच काय, की आपले भगवान श्रीरामकृष्ण आत्ता निर्विकल्प समाधीमध्ये जायचे आणि पुन्हा सामान्य स्तरावरती यायचे. याचा अर्थच की अवतार म्हणजे ते भिंतीवरती बसलेले आहेत, ते तिकडचाही आनंद घेतात आहेत आणि इकडे सुद्धा लोकांना इन्स्पायर करत आहे. हा त्याचा अर्थ. जेव्हा तो प्रसंग येईल भविष्यामध्ये, त्याच्यावरती चर्चा करण्याचा आपण नक्कीच अजून खोलात जाण्याचा प्रयत्न करूया. पण आत्ता फक्त एवढंच जर आपण समजून घेतलं, की भावमुखी राहणं म्हणजे दोन्ही स्तरावरती जगणं. आणि भगवान श्रीरामकृष्णांची हे म्हणजे फार वैशिष्ट्य आहे, की भावमुखी अवस्थेमध्ये ते सहज राहू शकत होते. आणि म्हणूनच आज आपल्याला या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. थोडं अजून पुढे जाऊया. पुढे सारदानंदजी महाराज एक फार सुंदर एक म्हणजे मुद्दा उचलतात आणि ते सांगतात, की अवतारांच्या साधारण मानवाप्रमाणे संयमाचा अभ्यास करावा लागतो का? हा अवतार आहेत आणि आपण सामान्य जीव आहोत. आपल्याला मन आणि इंद्रियांचा संयमाचा अभ्यास करण्याकरता काय कसरत करावी लागते, प्रत्येकाचा अनुभव आहे. पण अवतारांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांना संयमाचा अभ्यास करावा लागतो का? तर उत्तर आधीच सांगून देतो, जे ऋषीप्रवरांनी दिलंय, की तो करावा लागतो. आणि याची आता आपण जितकी शक्य असेल खोलवर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. साधारणपणे आपल्याला काय वाटतं, की अवतार तर अवतार आपण साधू संतांनाही बघतो, तर आपल्याला कसं वाटतं, की अरे हे किती सौम्य, सालस, मवाळ, सगळ्यांचं ऐकणारे वगैरे वगैरे असतात. तर यांच्या मनामध्ये कुठले विकार आलेत? आणि मनामध्ये विकार नाही तर मग कुठले यांना संयम? कसला संयम? आणि त्यातल्या त्यात ठाकूर म्हणजे इतके पवित्र, तर त्यांच्या जीवनामध्ये काही संयमाचा काही प्रश्नच येत नाही. जणू काही ते या सगळ्या गोष्टी घेऊनच आलेले आहेत. अर्थातच सात्विक संस्कार घेऊन म्हणजे जन्माला आले, यात काहीच दोन मत नाही. पण तरी सुद्धा ऋषीप्रवर सांगतात बिलकुल स्पष्टपणे, की अवतारांना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये मनःसंयम, इंद्रिय संयम याचा अभ्यास त्यांना करावा लागतो. साधारणपणे आपण आपल्या मनाचा जर अभ्यास केला बंधू भगिनींनो, तर आपल्याला लक्षात येतं, की किती प्रकारच्या वासना किंवा ऐषणा आणि किती प्रकारचे दोष आपल्यामध्ये आहेत. आपण जेव्हा प्रामाणिकपणे स्वतःचीच आपण जेव्हा ॲनालिसिस करतो, बघतो की लोकेशणा, पुत्रेषणा, दारेषणा, वित्तेषणा, मान सन्मान मिळावा, समाज प्रतिष्ठा, हा झाला ऐषणांचा भाग. दोष म्हटलं तर काम, क्रोध, लोभ, मोह, मत, मत्सर, द्वेष, घृणा, सूड उगवण्याची इच्छा वगैरे वगैरे
मोठी फेरहिस्त आहे. आणि फक्त हे दोष आणि या ऐषणा आहे एवढंच नव्हे, तर यांचे विभिन्न स्तर असतात. सारदानजी महाराजांनी याचं खूप सुंदर ॲनालिसिस केलं आहे बरं. आपल्याला जरा भेडसावणारं आहे ते, पण चर्चा केल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टी 3 स्तरावरती काम करत असतात. 3 स्तरावरती म्हणजे आपलं प्रत्येकाचं 3 स्तर. जशी जशी आपली साधना वाढते तसं तसं आपलं मन सूक्ष्म तर आणि सूक्ष्म होत जातं. सध्या आपलं मन स्थूल आहे. स्थूल स्तरावरती, सूक्ष्मतर स्तरावरती आणि सूक्ष्मतम स्तरावरती. आणि ऋषी प्रवर एका ठिकाणी खूप सुंदर सांगतात की जसं जसं साधकाची साधना वाढते तसं तसं त्याची विश्लेषणात्मक वृत्ती ही वाढत जाते आणि त्याचं मन सूक्ष्म होत जातं. आणि मन सूक्ष्म जसं जसं होतं तर तसं तसं त्याला त्याच्या जीवनामध्ये या सगळ्या ऐषणांचा, वासनांचा आणि या दोषांचा त्याला जास्त त्रास होतो. म्हणजे जसं जसं मन सूक्ष्म होणार तसं तसं त्यात असलेल्या सगळे दोष पण सूक्ष्म होतात. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या गोष्टी सूक्ष्म असतात त्या जास्त त्रास देतात. स्थूल स्तरावरती कदाचित ते एक्सप्रेस होऊन जातात, पण जसं जशी साधना साधकाची वाढते आणि विशेषकर अवतारात तर सूक्ष्म स्तरावरतीच काम करतात, तर त्यांना ह्या सगळ्या ऐषणा आणि या सगळे दोष हे खूप जास्त छळतात. पण मजा कुठे असते की ते त्यांच्यावरती मात करून पुढे जातात आणि हेच आपल्याला अवतारांकडनं शिकायचं आहे. थोडी चर्चा करूया स्थूल आणि सूक्ष्म आणि सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम. स्थूल स्तरावरती काय होतं की ज्या स्तरावरती आपण सर्वजण आहोत आपल्यामध्ये हे सगळे दोष सगळ्यांमध्येच आहेत. जर ऐषणा म्हटली तर लोकेषणा, वित्तेषणा, कामेषणा, पुत्रेषणा, दारेषणा, काहीतरी समाज प्रतिष्ठा मिळावी, काहीतरी 1000 लोकांवरती मी आधिपत्य गाजवावं वगैरे वगैरे, या फार कॉमन गोष्टी आहेत. आणि तसेच दोषसुद्धाच काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, घृणा, द्वेष, मत्सर सगळ्या गोष्टी आहेत. पण स्थूल स्तरावरती काय होतं की या गोष्टींचं एक्सप्रेशन बिलकुल बघायला मिळतं आपल्याला. या गोष्टी आपल्यामध्ये ज्या जो दोष आहेत ते उघडपणे दिसतात सुद्धा. का? कारण की आपण त्यांना एक्सप्रेस सुद्धा करत असतो. का? कारण की मनामध्ये अजून इतकी स्थूलता आहेत. आणि दुसरं काय की आपलं मन जे आहे हे म्हणजे काय? मन म्हणजे हे अज्ञानाची राशी आहे बरं. मन हे अज्ञानाची राशी असल्यामुळे आणि एकदम स्थूल स्तरावरती आहे, प्राथमिक स्तरावरतीच आपण आहोत, तर या गोष्टींचे एक्सप्रेशन एकदम बिलकुल आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळतात. पण जेव्हा हेच मन अजून साधना करून सेवा करून सूक्ष्म होतं तेव्हा काय होत असतं की मग आपण त्या सगळ्या दोषांना लपवण्याचा प्रयत्न करतो. पण याच्यामध्ये जास्त गफलत होते. काय ॲनालिसिस केलेलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीमधून एक एक साधक, एक ऋषी जर न गेल्याशिवाय इतक्या बिलकुल सुंदर आणि स्पष्टपणे मांडूच शकत नाही. आणि अर्थात त्यांनी स्वतःच म्हटलंय की या पुस्तकात जे काही लिहिलंय त्याचा अनुभव न आल्याशिवाय मी काहीच लिहिलेलं नाहीये. इंट्रोडक्शनमध्ये असं लिहिलंय ऋषी प्रवरांनी. तर जेव्हा त्या गोष्टी सूक्ष्मतर स्तरावरती जातात मग काय होतं की त्यातून मग आपण आपले ते दोष लक्षात येतात, पण ते आपण लपवण्याचा प्रयत्न करतो, पण कुठे ना कुठे ते पितळ ते उघडं पडतंच पडतं. आणि सगळ्या गोष्टी अल्टिमेटली मग त्या काय होतं की कल्पना करा की माझ्या मनामध्ये काही मत्सर आहे कोणाप्रती, तर तो मत्सर तो क्रोधाच्या रूपामध्ये प्रकट होतो. क्रोध एक अशी गोष्ट आहे की सगळ्या दोषांचा खूप महत्त्वाची गोष्ट बरं, प्रत्येक दोषाचं एक्सप्रेशन अल्टिमेटली ते क्रोधातच होतं. मग तो मत्सर असू देस की द्वेष असू देत की मग काम असू देत, कोणत्या प्रकारचं नुकसान झालं, प्रत्येक गोष्टीचं एक्सप्रेशन त्या क्रोधात होत असतं. क्रोध म्हणजे काय? प्रतिक्रिया. आपण म्हणतो की प्रतिक्रिया देऊ नका, तर प्रतिक्रिया देऊ नका आणि प्रतिक्रिया होऊ सुद्धा देऊ नका बरं.
ही अल्टिमेट स्टेज आहे. पण ठीक आहे, आज हा विचार बौद्धिक असू देत. पण जितके पण दोष ज्याची चर्चा आपण आज करत आहोत, या सगळ्या दोषाचं अल्टिमेट एक्सप्रेशन हा क्रोधात होतोच होतो. आणि सूक्ष्मतर स्थिती खूप जास्त खराब आहे. एक छोटंसं उदाहरण घेऊन लागलीच पुढे जाऊया. धृतराष्ट्र पुत्र प्रेमामध्ये बिलकुल आंधळे झालेले, आणि जेव्हा भीमाने त्याला मारलं, दुर्योधनाला, आणि युद्ध संपलं, आणि मग खोटं प्रेम दाखवतात आहे दुर्योधन, क्षमा करा, धृतराष्ट्र, आणि म्हणतात अरे कुठे भीम, करे काय तू बलिष्ठ आहे वगैरे वगैरे, असं त्याचं कौतुक करतात. ते ये, मला तुला मिठी मारायची आहे, तुला आलिंगन द्यायचंय. आता तिथे उपस्थित होते साक्षात भगवान श्रीकृष्ण. सगळं काही त्यांना माहिती आहे, आणि त्यांनी आधीपासूनच एक लोखंडी पुतळा तयार ठेवलेला आहे. त्यांना हे चांगलं माहिती आहे की हे दाखवून राहिले एक, पण याच्या मनात आहे एक. आणि पहा, पांडवांपैकी एकालाही समजला नाही आहे. पांडवांपैकी इतर जितके असतील त्याच्यापैकी कोणाला हे कळलं नाही की यांच्या मनात नेमकं काय आहे. पण बरोबर भगवान कृष्णांना ते सगळं कळलं होतं. हे सूक्ष्मतर म्हणजे एक काहीतरी आहे, दाखवतात दुसरं काहीतरी. आणि जेव्हा भीम सुद्धा जातो त्यांना आलिंगन द्यायला, तेव्हा ते थांबवतात, तोंडाने चूप राहायला सांगतात, आणि पुतळा पुढे करतात, आणि पुढची सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे. म्हणण्याचा अर्थ काय की आपण या दोषांशी जेव्हा जितकं आपण यांचं आपल्याला लक्षात येतात, हे तितकं म्हणजे इतकं रूप बदलतात. आणि तिथे आवश्यकता कसली बंधू भगिनींनो, की आपलं विवेक जागृत ठेवायचा. नाहीतर आपलं स्वतःचं मन आपल्या स्वतःला फसवत असतं, आणि आपल्या प्रत्येक चुकांना आपण जस्टिफाय करतो. आणि याच्यासारखी दुर्दैवी परिस्थिती साधकाच्या जीवनात अजून काही नाही. का? कारण की ते दोष दुसऱ्यांना तसे दिसत नाहीये. एखादी व्यक्ती प्रेम दर्शवतीये, पण त्याच्या मनात काही दुसरीच गोष्ट आहे, आणि आपण तर काही अवतार नाहीये ठाकूरांसारखे की जे बिलकुल एका अलमारीमध्ये काय ठेवलंय, काचेच्या म्हणजे आतमध्ये काय ठेवलंय हे त्यांना कळायचं. दुसऱ्याचं काय हो की न हो, पण आपण साधक आहोत. आणि या गोष्टी आपल्या जीवनात कदाचित आता कोण कोणत्या स्तरावरती आपल्याला माहीत नाहीये, पण या गोष्टी म्हणजे असतं एक दाखवतो, पण म्हणजे होऊ शकतं असं, त्यातून आपलंच खूप एक नुकसान होऊ शकतं. सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम जर म्हटलं तर हे तर अजून कठीण आहे, आणि साधारणपणे हे अवतारांच्या जीवनात बघायला मिळते. कारण की ज्या गोष्टी जितक्या सूक्ष्म असतात त्या तितक्याच त्रास देतात. आपण स्वतःच्या जीवनाचा आपण अनुभवातून सांगू शकतो बंधू भगिनींनो, की पहा, हे शरीर आणि आपलं मन हे फार निगडीत आहे. मन काही दिसत नाही, पण मन शरीरापेक्षा खूप सूक्ष्म आहे. अजून आपण सूक्ष्मतांवरती गेलेलोच नाहीये. पण या मनाची किती ताकद आहे. हे शरीर इथे बसलेलं आहे, पण मायक्रो सेकंड्समध्ये मी लंडनला पोहोचू शकतो. मायक्रो सेकंडमध्ये मी बेलूर मठात पोहोचू शकतो. बसलेलो मी इथेच आहे. इतकी शक्ती आहे इथे. आणि बसल्या बसल्या मी इथे काहीतरी अशी इमॅजिनेशन करू शकतो, की अरे मी आता बेलूर मठात गेलेलो आहे, आणि आता प्रेसिडेंट महाराजांच्या तिथे दर्शनाला गेलोय. मी काही कल्पना करू शकतो. आता याच्या चांगल्या झाल्या, वाईट कल्पना पण तसंच करू शकतो. म्हणण्याचा अर्थ काय, की मन हे इतकं शक्तिशाली आहे, आणि जितकं मन म्हणजे शरीरापेक्षा सूक्ष्म असल्याने ते खूप ताकदवर आहे. आणि जेव्हा साधकाचं किंवा अवतारांचं मन जेव्हा अत्यंत सूक्ष्म स्तरावरती पोहोचतं, तर त्याच्यामधल्या सगळे दोष सुद्धा तितकेच सूक्ष्म होतात. आणि जितकं सूक्ष्म जर हे सगळे दोष आणि ऐषणा होतील, तर ते तितक्याच त्रास देतात. आणि म्हणून त्यांना खूप विवेकपूर्वक घालवता आलं पाहिजे. मग पुन्हा मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, की ही सगळी एक भयावह पिक्चर तर किंवा भयावह डिस्कशन करत आहोत, याला सोल्युशन काय आहे? जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत हे सर्व दोष असेच्या असेच राहणार. आणि जितकं प्रामाणिकपणे
की विवेकपूर्ण आपण आपण जीवन जगू. जितकं विवेकपूर्ण जीवन जगू, सेवा साधना आपल्या हातातून घडेल आणि आत्मसाक्षात्कार नंतर या सगळ्या गोष्टींचा बिलकुल नायनाट होणार. त्याच्या आधी नाही. तोपर्यंत या गोष्टी छळणारच. छळणार म्हणजे छळणारच. आणि आपण बघतो अवतारांच्या जीवनामध्ये. भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनातला प्रसंग आहे की त्यांना एक दिवस त्यांच्या मनात हा विचार येतो की मी कामाला जिंकलाय. मी कामाला जिंकलाय हा विचार येतो आणि त्या दिवशीच त्यांच्या मनामध्ये असलं काही एक वादळ, गोंगाट सुरू होतं की त्यांना ते सगळं असह्य होतं. एक गोष्ट अजून एक महत्त्वपूर्ण जे सांगायची सुरुवातीला राहून गेली बंधू भगिनींनो, पण आता प्रसंग आला म्हणून सांगतो. मग त्या प्रसंगाकडे जाऊया की जसं जसं मन सूक्ष्म होतं तसं तसं त्या मनाच्या वेदना आणि सुख हे सुद्धा वाढतं. कोणत्या अर्थाने? साधारण मनुष्य जे स्थूल स्तरावरती जगत असतात, एकदम साधारण, त्यांच्या जीवनामध्ये ते सगळं सांसारिक सुखभोग भोगत असतात. पण मन इतकं स्थूल असतं की त्यांना कोणत्याही प्रकार त्यांच्या जीवनात मनात वाईट विचार आले त्याचं त्यांना दुःख होत नाही. मनात विचार येतात आणि ते तसे वागतात सुद्धा. आणि फ्रॉइड नावाचे एक सायकोलॉजिस्ट होते. त्यांनी तर म्हणजे कहरच गाठला होता. ते म्हणतात की तुमच्या मनात जितके वाईट विचार येतात त्या प्रत्येक विचारात तुम्ही एक्सप्रेस करा, म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. आणि त्याला फादर ऑफ सायकोलॉजी म्हणतात. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. ते सगळे विचार आता पूर्ण पालटले गेलेत आणि त्या सगळ्या ठिकाणी वेदांत, आपला जे नवीन सायकोलॉजिस्ट आहेत पश्चिमचे सुद्धा, ते सुद्धा मानायला तयार झालेत की राजयोग आणि गीतेसारखं शास्त्र ग्रंथ नाही की जे तुम्हाला तुमच्या मनाला खरं तुम्हाला एक आत्मिक आनंद देईल. म्हणण्याचा अर्थ काय की हे जे स्थूल मनाचे लोक असतात त्यांचं मनावरती काहीही परिणाम फार विशेष होत नाही. पण जे लोक सेन्सिटिव्ह असतात, सूक्ष्म असतात, त्यांना थोडी पण गोष्ट त्यांच्या मनात काही वाईट थोडे पण विचार आले तर त्यांना स्वतःबद्दल खूप दुःख होतो. आणि जी घटना आपण चर्चा करत आहोत की भगवान श्रीरामकृष्णांच्या मनामध्ये हा एक छोटासा विचार त्यांना स्पर्श करून गेला की मी कामाला जिंकलाय. आणि त्या दिवशीच काय ते एक दैवीय लीला होती, दिव्य लीला होती की असं काही गोंगाट त्यांच्या मनात सुरू झाला की लागली जाऊन भवतारिणीच्या पुढे त्या नाट मंदिरात जाऊन त्यांनी तोंड रगडलं होतं की आई क्षमा कर, मी चुकलो. म्हणजे जेव्हा मन सूक्ष्म होत जातं तर छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा, म्हणजे त्यांच्या जीवनात जर काही ऐषणा आल्या किंवा काही कोणत्या तरी दोष उद्भवला तर त्याचा त्यांना इतका त्रास होतो की त्याची आपण कल्पना करू शकत नाही. आपण आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपण असा अनुभवतो. आपण स्थूल स्तरावरतीच आहोत बरं, पण फक्त मी काही अनुभव सांगतोय, माझे नव्हे. की आपण बघतो की आपल्या अवतीभोवती काही लोक असे असतात की ते दुसऱ्यांना फार जास्त दुखवू शकत नाही. आणि समजा ते बोललेत कोणाला तर लागलीच त्यांना खूप गिल्टी फील होतं की अरे कशाला मी इतक्या छोट्या गोष्टी करता त्याला बोललो. हे आपले सर्वांचे अनुभव आहे. आपल्या घरामध्ये बघतो आपण. कदाचित आपली आईच असते. मग लागलीच ती काहीतरी आपल्याला काहीतरी खाऊ पिऊ घालून आणि आपला एक आपल्याला काहीतरी एक समाधान देण्याचा प्रयत्न करत असते. हे हे का घडतं? कारण की त्या आईचं मन कुठेतरी सूक्ष्म झालेलं असतं. कुठेतरी सेन्सिटिव्ह झालेलं असतं. तर ह्या ज्या गोष्टी सगळ्या चर्चा करत आहोत बंधू भगिनींनो की स्थूल, सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम. तर सूक्ष्मतम स्तरावरती हे सगळे दोष, हे जे आहे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, द्वेष, घृणा, मात्सर्य, हे खूप त्रास देतात. आणि त्या स्तरावरती म्हणजे अवतार म्हणा किंवा संत महापुरुष म्हणा, त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. आणि हे पूर्ण नाहीसे केव्हा होतात? हे पूर्ण नाहीसे तेव्हाच होतात जेव्हा आत्मसाक्षात्कार घडतो. आणि म्हणूनच साधकांना काय केलं पाहिजे तर विवेकपूर्ण
विवेकपूर्ण त्यांनी जगलं पाहिजे. विवेकपूर्ण साधना हे खूप खूप जरुरी आहे. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी फार सुंदर एक त्यांचं एक वाक्य आहे. कधी पण आपल्या दोषांशी झगडत बसू नका. आपल्या आदर्शाचं चिंतन करा. मी एक्झॅक्टली कोट करत नाही, त्याचा अर्थ सांगतोय, मला स्मरणात येत नाही. आपल्या आदर्शाचं चिंतन करा. आदर्शाचं चिंतन केल्याने काय होईल की त्या दोषांना खत पाणी मिळणार नाही आणि ते आपोआप गळून पडतील. काय पॉझिटिव्ह आयडिया आहे बघा. आपल्या दोषांशी, दोष आपल्या सर्वांमध्ये आहेत आणि आपल्या दोषांचं पण जर चिंतन करत बसलो तर डिप्रेशन येण्याची शक्यता असते बरं. आणि तसं कधीच करू नका. आपल्या आदर्शाने तसं कधीच सांगितलेलं नाही आहे. स्वामीजींनी तर हे बिलकुल स्पष्टपणे सांगितलं आहे. ते कोटेशन मला सापडलं तर पुढच्या वेळेस नाही तर मी व्हॉट्सअपवरती सोडण्याचा प्रयत्न करतो. फार सुंदर आहे की आपल्या दोषांशी डोंट फाईट विथ युअर फॉल्ट्स. आपल्या जीवनात जे आपले आदर्श आहेत, भगवान श्रीरामकृष्ण, मा शारदा देवी, स्वामीजी यांचं सतत चिंतन करा. आणि आपण काय करतो सत्संगाच्या माध्यमातून? नामगुण संकीर्तन करतो, सेवा करतो. हे काय करतोय? हे तेच तर करतोय की आपल्या आदर्शाचं स्मरण सतत आपल्याला राहावं. आपल्या आदर्शाचं स्मरण जर आपल्याला सतत असलं तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय होणार की जे आपले दोष आहेत त्या दोषांना खतपाणीच मिळणार नाही. आणि जर दोषांना खतपाणी मिळणार नाही, एखाद्या झाडाला पाणी घातलंच नाही तर आज नाही तर तो 4 महिन्यांनी बिचारा तो जाणारच. तर तसंच या दोषांकडे पण लक्ष न देता फक्त आपल्या आदर्शाचं सतत चिंतन मनन जर ठेवलं, नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला चिंतन कोणत्या ना कोणत्या रूपाने, तर हे सगळे दोष जे आहेत हे बिलकुल गळून पडतील. आणि ही एक म्हणजे हीच एक मेथड आहे, दुसरी मेथड पण नाही आहे. आणि उगीच आपल्या दोषांच्या संदर्भात स्वतः चर्चा करणे आणि स्वतःला थोडंसं त्यातून एक डिप्रेशन निर्माण होणारच. तर तसं न करता सतत आपल्या आदर्शाचं चिंतन करणं हेच फार अपेक्षित आहे. तर ही जी चर्चा आपण जिथून सुरुवात केली बंधू भगिनींनो, की अवतारांना सुद्धा आपल्या जीवनामध्ये सूक्ष्म वासनांशी त्यांना सतत हे करावं लागतं. पण ते आपल्या दिव्य जो भाव आहे त्याचं चिंतन करत करत ते बाकी सगळ्या दोषांवरती ते मात करतात. कधी आपण हे समजलं नाही पाहिजे की त्यांना हे सगळे संघर्ष त्यांना करावेच लागले नाही. इथे भगवान श्रीरामकृष्णांच्या या संदर्भामध्ये हे दोष निवारण ज्याला म्हणतो, दोष निवारण करण्याकरता भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्याकडे येणारे सर्व त्यागी शिष्य आणि गृहस्थ भक्तांना ते खूप इन्स्पायर करायचे. आणि आवश्यकता पडली तर एखाद वेळेस तोंडावरती ते म्हणायचे सुद्धा बरं. पण अशा गोष्टी फार कमी बघायला मिळतात. मला एक घटना तर चांगली स्मरणात आहे. गिरीश घोष त्यांच्याकडे येतात आणि गिरीश घोषच्या तोंडावरती मात्र म्हणाले ठाकूर की तुझ्यामध्ये थोडी वक्रता आहे, पण काळजी करू नको, ती काळ अनुयायी गळून पडणार आहे. हीच एक घटना मला स्मरणात येते. बाकी असं ठाकूरांनी कोणाला स्पष्ट असे तोंडावरती म्हटलेलं आहे असं फार कमी ऐकू येतात. आणि एकदा निरंजन महाराजांना म्हणाले होते, इतकं तूप का खात होतो? अशा 1-2च प्रसंग आहेत की जिथे, पण अदरवाईज ठाकूर नेहमी त्यांना प्रेरणा द्यायचे की या दोषांना आपण म्हणजे पॉझिटिव्हरित्या कसं त्या दोषांना घालवू शकतो. 1-2 उदाहरण देऊया. आणि सगळ्यात मोठी एक पावती तुमच्यापुढे मी देऊ इच्छितो बंधू भगिनींनो, की ठाकूरांकडे लोक इतके त्यांच्याकडे आकर्षिले का जात होते? हे सगळं ऋषी प्रवरांनी सांगितलंय बरं. फक्त थोडंसं मी क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये आणि आपल्या भाषेत मांडत आहे की का ठाकूरांचा लोकांना इतकं आकर्षण असायचं. जर ठाकूर दोष सांगत बसले असते तर कोणी गेलं असतं का त्यांच्याकडे? हे पहा, इतक्या व्यावहारिक गोष्ट आहे की बस तुम्ही कल्पना करा. आपण आपल्या नातेवाईकांमध्ये बघतो की समजा एखादी व्यक्ती फार निंदापरक असते, तर आपण स्वतःच म्हणतो बाबा त्यांच्याकडे जरा 2 हात दूरच राहा. तर अध्यात्माकरता प्रेरित करायचं किंवा ईश्वराकरता प्रेरित करायचं. आणि जर समजा
फक्त समजा ठाकूरांकडे आले आणि जर ठाकूरांनी कोणाला सांगितलं की ए तू फार क्रोधी आहे, ए तू फार लोभी आहे, असं शक्य होतं का? ऋषी प्रवर सांगतात आपल्या याच्यामध्ये की ठाकूरांचा व्यवहार कसा होता. ठाकूरांचा व्यवहार निष्कपट आणि गोड 2 शब्द वापरलेत. ठाकूरांचा व्यवहार सर्व भक्तांप्रती निष्कपट आणि गोड होता. त्यांचं प्रेम कसं होतं? कामगंध विरहित. मधुर हे 2 शब्द वापरले. त्यांची वागणूक कशी होती? गोड, निष्कपट, म्हणजे कोणत्याही प्रकारची काही अपेक्षा नाही. ठाकूर म्हणतात एका ठिकाणी, माझ्याकडे लोक काय येतात माहिती, मी कोणाला काही मागत नाही म्हणून. वंडरफुल. किती सिंपल आणि किती स्पष्ट. मी काही कोणाला मागत नाही ना म्हणून माझ्याकडे लोक येतात. एकदम स्पष्ट. तर त्यांची ही निष्कपट आणि गोड वागणूक आणि त्यांचं प्रेम 2 शब्द वापरतात. मधुर, उत्साह देणार, कामगंध रहित, निष्पाप प्रेम त्यांचं होतं. म्हणून भक्त त्यांच्याकडे सारखे सारखे यायचे, वरच्या वर यायचे आणि येताना आपल्या इतर जे समविचारी लोक त्यांना सुद्धा घेऊन यायचे. ठाकूरांनी 1-2 ठिकाणी कान उघांडी पण केलेली आहे, नाही असं नाही, पण त्यांच्या त्या कान उघडणीला कोणी वाईट नाही मानायचं. का? आत्ता त्यांनी शब्द काय वापरला आहे? निष्कपट. बंधू भगिनींनो, हे शास्त्र ग्रंथामध्ये एक शब्द चुकीचा नाही हो. आणि कितीही किस काढून काढण्याचा प्रयत्न करा, हा निष्कपट शब्द का वापरला याचं उदाहरण पुढच्याच पानावरती मिळत आहे. कुठून इतकं परफेक्शन येतं? म्हणजे डोकं गरगरून जातं. म्हणजे प्रेम दिलंय, पण याचा आता हा पण नाही की जिथे थोडं खडसवायचं असेल तर खडसवलं सुद्धा आहे ठाकूरांनी. पण त्यांच्या त्या खडसवण्याच्या मागे त्यांचा अहंकार नव्हता, त्यांची ती निष्कपटता होती, त्याचं तो गोड आणि मधुर प्रेम होतं. ती घटना आहे, जे निष्कपट शब्द का वापरलाय, तर त्याची घटना ते पुढेच सांगतात की आता आपण चर्चा केली की वरच्यावर खूप लोक त्यांना म्हणजे भक्त लोक भेटायला यायचे. तर ऋषी प्रवर सांगतात की आमच्या परिचयाची एक स्त्री भक्त, तिच्या सावत्र बहिणी बरोबर तिची नणंद सुद्धा आली होती. आता हे अडभिंतचे पडभिंत, पडभिंतचं पोपट आहे. मी सगळं का सांगतोय? कारण की डिटेल्स किती दिलेत ऋषी प्रवरांनी. हे शब्द मी उगीच वापरत नाही, ऋषी प्रवर ऋषी प्रवर ऋषी प्रवर. तथ्य मांडलेत, तथ्य फॅक्ट्स ते मांडलेत, तत्व मांडलेत आणि डिटेल्स सुद्धा मांडलेत. खूप बरं झालं बंधू भगिनींनो की हा ग्रंथ पण घेतला अध्ययनाकरता. वाचला आपण सगळेजण वाचतो, पण या दृष्टीने की एकाच ग्रंथामध्ये जितके परफेक्टली तत्व मांडलेत, तितक्याच परफेक्टली तथ्य सुद्धा मांडले. काय सांगतात की आमच्या परिचयाची एक स्त्री भक्त, तिची सावत्र बहीण आणि तिची नणंद ठाकूरांना भेटायला येते. म्हणजे ह्या तिघी बरोबर येतात आणि मग त्या दिवशी ठाकूर त्यांना काय मनात येतं, तर म्हणतात की दुर्दैवानी त्या स्त्री विधवा असतात. म्हणे की कोणी कोणी म्हणजे दुर्दैवानी लहानपणीच आपला नवरा हरून बसतात, पण ईश्वरात काही मन जात नाही, स्वतःच्या भावाकडे जातात, कमरेवरती ते चाबीचा गुच्छा बांधलेला असतो आणि सगळ्या घरावरती दंडा फिरवत बसतात आणि लोकांना सांगत फिरतात की काय करू, दादाचं माझ्याशिवाय जेवणच होत नाही. आणि पुढे जे काही बोलते मी बोलू शकत नाही, पण ते ठाकूर बोललेत. ठाकूरांना शोभतं, कारण की सरलता आहे ना, आत आणि बाहेर एक आहे. का त्या म्हणजे ठाकूर म्हणतात का नाही देवाचं नाव घ्यावं. हे पहा, हे आहे मी जे शब्द आणि ज्याच्यावरती भर देऊ इच्छितो ग्रंथावरती आणि ठाकूरांवरती, की निष्कपटता काय असते. जेव्हा निष्कपटता असते तिथे कोणी म्हणजे असं ज्याला म्हणतो की वाईट मानून घेत नाही.
मग त्या दोन्ही बहिणी चर्चा करतात, ती बहीण आणि तिची सावत्र बहीण, की यांच्या मुखातून आजच हे सगळं निघायचं होतं का? त्या माझ्या नणंदेला काय वाटणार? तर ती पहिली म्हणते की त्यांना काही कोणी शिकवलं होतं का? त्यांना तर कोणी शिकवलं नाही, पण ते तसं ते त्यांच्या मुखातून निघालं आणि ते किती सत्य होतं. तर पहा त्या म्हणजे दुसऱ्या कोणाच्या मुखातून या घटना घडल्या असत्या तर किती वाईट वाटलं असतं, की यांच्या घरी पहिल्यांदा गेलो आणि हे असे बोललेत. पण ठाकूरांचं प्रेम कसं होतं? निष्कपट, मधुर. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं भेसळ नव्हती किंवा इंटेन्शन्स कधी काही नव्हते. एकदम निष्पाप, शुद्ध. म्हणून जे मी ही घटना मुद्दाम का सांगितली, की प्रत्येक शब्द या शास्त्र ग्रंथाचा आहे हा इतका सखोल वापरला गेलेला आहे आणि त्याची पावती जर थोडा विचार केला आपल्याला लागलीच पुढे मिळतं. जी चर्चा आपण मुख्य करत होतो, की त्यांच्याकडे वरचेवर भक्त यायचे आणि ते सर्व भक्त त्यांच्या त्या निष्कपट प्रेमामुळे, वागणुकीमुळे आणि गोड वागणुकीमुळे त्यांच्याकडे ओढल्या जायचे. तर ते कसं इन्स्पायर करायचे, की म्हणजे कोणी समजा आपले दोष सांगितले, सत्पुरुषांपुढे सांगतात. हे मणिमल्लिक सिंदुरिया पट्टीचे ही घटना मी आधी दुसऱ्या संदर्भात सांगितलेली आहे, पण पुन्हा संदर्भ आहे म्हणून सांगतो. सिंदुरिया पट्टीचे मणिमल्लिक नावाचे ठाकूरांचे भक्त होते. त्यांच्या परिवारातली एक स्त्री ठाकूरांना भेटायला येते आणि खूप प्रामाणिकपणे सांगते, की "काय करू ठाकूर? मला खूप असं वाटतं, की ईश्वराला आळवावं, खूप भक्ती करावी, खूप नाव घ्यावं देवाचं, पण मी देवाचं नाव घ्यायला बसते आणि माझं मन भरकटतं." तर ठाकूरांनी त्यांचा प्रामाणिकपणा ओळखला एक आणि कुठेतरी यांचं मन गुंतलेलं आहे हे सुद्धा ओळखलं आणि लागलेच विचारतात, की "सांगा हो, की कुठे तुमची कोणावरती इतकी माया आहे?" ते म्हणे, की "माझा एक पुतणे आहे छोटासा, त्याच्यावरती माझी खूप माया आहे, माझं खूप प्रेम आहे." तर लागलीच ठाकूर त्याच्यावरती काय एक तोडगा सांगतात. त्याच्यात तोडगा सांगतात, की "अरे, मग तुम्ही जेव्हा त्या मुलाला खाऊ घालाल, तर तुम्ही हा विचार करा, की तुम्ही गोपाल कृष्णालाच खाऊ घालताय. तुम्ही तेव्हा कपडे घालाल, अंघोळ घालाल, तेव्हा हाच विचार करा, की हा गोपाळ कृष्णच आहे माझा." आणि या शास्त्र ग्रंथामध्ये पुढे वर्णन आहे, की हा भाव त्या भगिनीने आत्मसात केला आणि काही काळामध्येच त्यांची खूप प्रगती झाली. शब्द लिहिलाय त्यांना निर्विकल्प समाधीसुद्धा प्राप्त झाली. या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे पहा, दोष घालवण्याकरता भगवान श्रीरामकृष्ण किती सुंदर उपाय सांगायचे, किती धनात्मक, किती पॉझिटिव्ह विचार सांगायचे. ठाकूरांनी कधीशी अवहेलना नाही केली. मग आहे एवढ्या संसारात म्हणतं जा करा, मग माझ्याकडे कशाला आलात? नव्हे. हा भावच नाहीये ठाकूरांचा. शक्यच नाहीये. अशक्य एकदम. तर अशा ह्या घटना म्हणजे फक्त गृहस्थ भक्तांबरोबरच नाही, त्यागी शिष्यांबरोबर अशा अनेक घटना आहेत. आणि जेव्हा आपण भगवान श्रीरामकृष्णांच्या त्यागी शिष्यांचं जीवनाच्या प्रसंगाची चर्चा करत असतो त्यांच्या जन्मजयंतीनिमित्त, तेव्हा या घटना घडत असतात. तरीसुद्धा एक 2 घटनेचा उल्लेख करणं ते थोडंसं फार प्रासंगिक होईल. थोडक्यात त्याचा उल्लेख करून मग पुढे जाऊया. काही दिवस आधीच आपण रामकृष्णाजी महाराजांची जयंती साजरी केली आणि तेव्हा एक चर्चा केली होती, की जेव्हा हे शशीभूषण महाराज ठाकूरांकडे त्यांनी नुकतंच येणं-जाणं सुरू केलं होतं, कॉलेजमध्ये शिकत होते आणि त्यावेळेस आध्यात्मिक भाव असलेले हे युवक त्यांच्यामध्ये एक चल होता, की ते लोक फारसी भाषा शिकण्याचा त्यांचा एक एक टूम निघाली होती का? त्याच्यामध्ये खूप साऱ्या कविता होत्या, जे अध्यात्माशी निगडीत होत्या. तर अनेक लोकं फारसी शिकत होते. स्वामीजींच्या वडील फार चांगले फारसी जाणायचे बरं. तर एक दिवस अनेक पुस्तकं घेऊन हे दक्षिणेश्वरी येतात श्रीभूषण महाराज आणि तिथे ठाकूरांची सेवा सोडून ते एका कोपऱ्यामध्ये जाऊन ते फारशी काहीतरी शिकत असतात आणि इकडे ठाकूरांना काही आवश्यकता पडते म्हणून हे सारखं ओरडतात, की "अरे कुठे शशी, कुठे शशी?" त्यांना आवाज काही जात नाही आणि जेव्हा आवाज जात नाही शोधायला बाहेर पडतात, तर एका कोपऱ्यामध्ये ते काहीतरी खूप मन लावून वाचत आहेत, ते बघतात. ते जाऊन बघतात, "ठाकूर तू काय वाचतोय?" ते सांगतात सगळं तपशील
तर तेव्हा ठाकूर त्यांचे कान उघडणी करतात की अरे इथे आलेला आहे, इथे आलेलं तुझं कर्तव्य काय आहे. पहा, हे फार महत्वाची गोष्ट आहे बरं. दोष घालवणे कसे, आणि ठाकूरांनी यथा योग्य वेळी कान पिळलेले आहेत, प्रेम दिलेले आहे, वागणूक गोड होती, निष्कपट होती, पण जिथे आवश्यक आहे तिथे कान सुद्धा पिळलेले आहेत. आणि मग त्यांना ते महत्व पटवून देतात की इथे तुला म्हणजे काहीतरी, म्हणजे ज्याचा निहित अर्थ मी सांगतो, ठाकूर असे बोललेले नाही आहेत. निहित अर्थ असा की तू इथे आलाय तर माझ्याशी काहीतरी चर्चा करून, माझी सेवा करून तू काहीतरी प्राप्त करून घे. या गोष्टी इतर वेळेस सुद्धा होऊ शकतात. आणि दुसरी घटना म्हणजे निरंजन महाराजांची. त्यांची पण जन्मजयंती पण आत्ताच राखी पौर्णिमेला साजरी केली, आणि ती घटना तर फार जगप्रसिद्ध आहे. ती बोट बुडवायला निघाले होते, आणि जेव्हा ठाकूरांना हे कळतं तर ठाकूर खूप नाराज झाले होते की अरे, क्रोधासारखा शत्रू नाही, आणि तू काय करायला निघाला होतास. तर वेळ प्रसंगी दोष घालवण्याकरता भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांची वागणूक जरी गोड होती, निष्कपट होती, त्यांचं प्रेम फार मधुर होतं, कामगंध विरहित होतं, आपुलकी देणारं होतं, पण वेळ प्रसंगी त्यांनी म्हणजे त्यांच्या म्हणजे जे सगळे शिष्य होते, त्यागी असोत की गृहस्थ भक्त असोत, प्रत्येकाला एक फार सुंदर वागणूक देऊन आणि त्याच्याच बरोबर त्यांना दोष घालवण्याकरता या प्रकारचे पद्धती ते अवलंबित करत होते. हा विषय कुठून निघाला होता? हा विषय निघाला होता की अवतारांना सुद्धा आपल्या जीवनामध्ये सूक्ष्म वासनांशी संग्राम करावा लागतो, आणि हे सगळं करत असताना ते नेहमी स्वतःचं उदाहरण सुद्धा द्यायचे बरं. अनेक वेळा आपल्याला वाचायला मिळतं की माझ्याबरोबर सुद्धा असं झालं होतं, माझ्याबरोबर सुद्धा असं झालं होतं. हे सांगत असताना आपण कधी हे समजायचं नाही की ठाकूर स्वतःचा बडेजावपणा दाखवत आहेत, ते इन्स्पायर करत आहेत. आपला बडेजावपणा दाखवत नाही, ते इन्स्पायर करत आहेत. एक घटना तर फारच सुंदर स्मरणात येत आहे की काशीपूरला एक दिवस स्वामीजी रात्रभर त्या काशीपूर गार्डनच्या जवळपास फिरत होते, आणि रामनामाचा जप करत करत हनुमानासारखं. आणि जेव्हा सकाळी दिसत नाही तर विचारतात कोणाला की अरे कुठे, तर नरेंद्र कुठे आहे, तर कोणीतरी सांगतं की रात्रभर तो तसं फिरतच आहे नुसता राम नामाचा जप करत करत. तर ठाकूर म्हणतात की अरे, हे जे दिसतंय, हे जे काही मला झालंय त्याचं एक चतुर्थांश सुद्धा पण नाही आहे. अजून एका ठिकाणी जेव्हा नरेंद्रनाथ त्यांची LLBची परीक्षा असते, आणि वडिलांचे निधन झालेलं आहे, पण ते काही त्यांना आवडत नसतं संसार, आणि डोक्यावरती परीक्षा, तर ते घरून पायात चपला नाही, दुपारचा रस्ता, त्या ग्रँड ट्रंक रोडवरती घरातून पळत पळत दुपारी ठाकूरांकडे येतात. आणि ठाकूरांना बिलकुल लक्षात येतं की बिलकुल म्हणजे याचं वैराग्य बिलकुल चरमसीमेवरती पोहोचलेलं आहे. तेव्हा ते खूप सुंदर गाणं सुद्धा म्हणतात एक, की जोडाई ते चाय कोथाय जोडाई. हे खूप सुंदर त्याचा अर्थ आहे, कधी आपण नंतर त्याची चर्चा करू. पण हे बघून सुद्धा ठाकूर काय म्हणतात की अरे, तुला हे जे काही होत आहे ना, हे मला जे काही झालंय ते त्याच्यापेक्षा फार कमी अंशात तुला झालंय. हे सगळं सांगून ठाकूरांनी कधी स्वतःचा बडेजावपणा केलेला नाहीये. ऋषी प्रवर काय सांगतात ते हे सांगतात की ते उत्साह देतात. अरे, माझं सुद्धा असं झालेलं आहे, माझं सुद्धा असं झालेलं आहे, माझं सुद्धा असं झालेलं आहे. आपल्याला असं का वाटतं? कारण की आपण तसं करत असतो ना. एखाद्याला 90% आले तर मला 92 आले होते. लागलीच सांगतो. तर आपल्याला तसं वाटतं, की जसं आपण स्वतःचा बडेजावपणा दाखवण्याकरता काही करत असतो. पण त्या अर्थाने ठाकूर कधी, कधी, कधी त्यांचं त्याचं एक्सप्रेशन नव्हते. भक्तांना त्या नेहमी एक उत्साह देण्याकरता, त्यांचे दोष घालवण्याच्या दृष्टीने ते तसं सांगत होते. साधारणपणे हा जो एक संग्राम असतो अवतारांचा, सूक्ष्म वासनांशी, याची चर्चा करत असताना अजून एक महत्वाचा प्रश्न आपल्या पुढे येतो, की अवतारांना वासनाचा संग्राम त्यांना का व्हावा? ते तर अवतार आहे.
ते अवतार आहे. आणि विशेष करून आपली सगळ्यांची समस्या काय आहे की आपण आपल्या आदर्शामध्ये, आपल्या इष्टमध्ये कोणतेही दोष बघू इच्छित नाही. याची खूप डिटेल चर्चा सुरुवातीला केलेली आहे आपण. पण थोडी संदर्भ म्हणून थोडंसं त्याची चर्चा करून मग थांबूया. आपल्या इष्टमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा दोष आपण बघू इच्छित नसतो. आणि आपल्याला काय वाटतं, मग यांच्या जीवनामध्ये हे काही नसणारच. आणि हा विचार अत्यंत चुकीचा आहे. का चुकीचा आहे? कारण की त्यांच्या जीवनामध्ये हे सगळे दोष होते, पण त्यांनी प्रत्येक दोषावरती मात केलेली आहे. हे आपल्याला घेण्यासारखं आहे. आणि याच्यामध्ये भक्तीची हानी मुळीच होत नाही. मी पुन्हा सांगू इच्छितो की या सगळ्याची डिटेल चर्चा आपण मागच्या काही वर्गात केली, बिलकुल सुरुवातीच्या वर्गात केलेली आहे. पण हा संदर्भ घेताना ऋषीप्रवर एक फार महत्त्वाचं एक विधान करतात. आणि की आपण असा विचार का नाही केला पाहिजे. म्हणजेच अवतारांच्या जीवनामध्ये दोष असतात, हे आपण का मानलं पाहिजे. तर याचं कारण ते सांगताना ऋषीप्रवर सांगतात की कसं असतं की आपण एक छोटंसं उदाहरण घेऊन स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया की आपण सर्वजण एकदम मानवीय स्तरावरती राहतो, व्यवहारिक स्तरावरती राहतो. आणि आपला आजचा अनुभव काय आहे? हे जगत सत्य आहे. बरोबर बोलतोय मी? थोडं एक ट्रिक आहे, फक्त लक्षात घ्या की आपला प्रश्न काय आहे की आपल्याला असं वाटतं की आपल्या ठाकुरांमध्ये दोष नव्हतेच किंवा कोणत्याही अवतारामध्ये दोष नव्हतेच. पण हा विचार चुकीचा आहे. हे किती लॉजिकली पटवून देतात. आज आपण सर्वजण सामान्य जीव आहोत आणि आपल्या सर्वांचा अनुभव काय आहे? हे जग सत्य आहे. बरोबर? आता या स्तरावरती आपण चर्चा करत असताना किंवा या स्तरावरती जगत असताना आपण कसं म्हणू शकतो की ठाकुरांमध्ये दोष नव्हते? अरे एक अवतारच एक अवताराला ओळखू शकतो. एक ब्रह्मज्ञानीच एक ब्रह्मज्ञानीला ओळखू शकतो, लक्षात ठेवा. हां, ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर पण म्हटलं की अरे ठाकुरांनी ते साधनेचं सोंग केलं होतं, तेव्हा ठीक आहे. व्हॉट अ वंडरफुल लॉजिक. मी पुन्हा सांगू इच्छितो की एक ब्रह्मज्ञानीच एका ब्रह्मज्ञानाला ओळखतो. म्हणजे समजा आपलं उद्या ब्रह्मज्ञान झालं, त्या स्तरावरती पोहोचल्यानंतर आपण सांगू शकतो खरंच ठाकुरांमध्ये ते दोष नव्हते, पण त्यांनी ते दोष स्वीकार केले आणि त्यांनी साधनेचा तो सोंग केला. पण आज जेव्हा आपल्याकरता हे जग सत्य आहे, तर आपल्याला हे सांगणं एकदम योग्य नाही की त्यांच्यामध्ये दोष नव्हते. आपल्याला हेच योग्य होईल की आपल्यामध्ये दोष आहे, हे जग सत्य आहे. ठाकुरांमध्ये पण दोष होते, पण ठाकुरांनी साधना करून त्याच्यावरती मात केलेली आहे. आणि ती मात करण्याची त्यांची जी काही प्रोसेस होती ती आपल्याला फार स्पृहणीय आहे. आणि म्हणूनच स्पष्टपणे सांगतात की अवतारांमध्ये सुद्धा दोष असतात, सूक्ष्म वासना असतात. त्यांना म्हणजे संघर्ष करावा लागतो, त्याचा त्राससुद्धा त्यांना होतो. पण या सगळ्यांवरती मात कशी करावी हे जर आपल्याला करताच अवतार येत असतात. त्यांचं संघर्ष हे सोंग होतं असं सांगून उडवणं हे मात्र मुळीच योग्य नाही. मी पुन्हा सांगू इच्छितो, एक ब्रह्मज्ञान झाल्यानंतरच आपण सांगू शकतो की त्याचे दोष नव्हते किंवा त्यांची ती साधना सोंग होती. पण आज जेव्हा आपण सामान्य स्तरावरती राहतो, आपल्याकरता हे जग सत्य आहे, धडधड बघतोय आपण, त्या स्तरावरती राहत असताना असं सांगणं किंवा असं बोलणं की त्यांची ती साधना सगळी सोंग होती, हे योग्य होणार नाही. आधी म्हणजे आपण राहतोय तर एकदम मानवीय स्तरावरती आणि चर्चा करतोय ब्रह्मज्ञानाच्या स्तरावरची. म्हणजे स्थिती कशी हास्यास्पद आहे आपली. हां, एखाद्या दुसऱ्या ब्रह्मज्ञानाने म्हटलं की ठाकूरांमध्ये दोष नव्हते, तोतापुरीजींनी जर म्हटलं की अरे त्यांचे दोष नव्हते, त्यांनी फक्त तुम्हा लोकांना इन्स्पायर करण्याकरता तसं केलं होतं, तर ठीक आहे. पण आपण जगतो एकदम बिलकुल जीवाच्या स्तरावरती, स्थूल मनाच्या स्तरावरती आणि चर्चा करतोय ब्रह्मज्ञानाच्या स्तरावरती, तर हे चूक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या स्पष्टपणे ऋषीप्रवर मांडतात. म्हणूनच या ग्रंथाचं अध्ययन
करणं सखोल हे फार फार आवश्यक आहे. ठरलेली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. याच मुद्द्याला पुन्हा एकदा घेऊन पुढच्या वेळेस थोडं अजून खोलात जाण्याचा प्रयत्न करून मग पुढे जाण्याचा प्रयत्न करू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.